प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याचा निष्ठेने प्रयत्न करावा, माजी मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांचं आवाहन. नाशिकमधल्या आदिवासींना शेळीपालनातून झाला रोजगार उपलब्ध. आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात. नमस्कार, कृषी वार्ता या बातमीपत्रात मी मृण्मयी काळे आपलं स्वागत करते. आता पाहूयात कृषीविषयक सविस्तर वृत्त. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी कार्यक्रमांतर्गत पदवी, पदविका आणि डॉक्टरेट संपादन केलेल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांपर्यंत कृषी तंत्रज्ञान पोहोचवण्याचा निष्ठेने प्रयत्न करावा, असं आवाहन कलकत्ता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे.एन. पटेल यांनी केलं आहे. रत्नागिरीतल्या दापोली इथं आयोजित कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यपाल सी विद्यासागर राव हे यावेळी उपस्थित होते. कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम होण्यासाठी शेतकऱ्यांप्रती कर्तव्य भावनेने कार्यरत राहण्याची शपथ घेऊया, असंही ते म्हणाले. यावेळी 14 आचार्य, 138 पदव्युत्तर पदवी आणि 958 स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. दुर्गम भागातल्या लोकांना कायमस्वरूपी उपजीविकेचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी केंद्र सरकारतर्फे विविध योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय पशुचिकित्सा संशोधन संस्थेने पुढाकार घेतला असून नाशिकमधल्या आदिवासींना शेळीपालनातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तग धरू शकणाऱ्या, चांगलं मांस असणाऱ्या शेळ्यांच्या जातीचा यात समावेश आहे. या शेळ्यांसाठी औषधं आणि 200 किलो शेळी खाद्य देण्यात आलं आहे. साधारणतः या शेळ्यांना पहिल्या वेळेत 1 पिल्लू तर पुढे प्रत्येक वेळी 2 पिल्लं होतात. त्यामुळे एका वर्षातच त्यांची संख्या 17 पर्यंत जाते. बंदिस्त जागेत ठेवल्यानं त्यांचं वजन वाढतं. शिवाय या शेळ्यांचं दूध पिण्यासाठी चांगलं असून लेंड्यांचा उपयोग खतासाठी केला जात आहे. या शेळ्यांचा व्यवस्थित सांभाळ व्हावा यासाठी पेठ पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर कविता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेव्हा आपण उस्मानाबादी शेळीला 2 पिलं झालेत आणि ते आपण जर 6 महिने त्यांना आपण पालन पोषण केलं तर आपल्याला त्याच शेळीच्या एका बोकड मागे आपल्याला 6000 मिळतात. पण तेच गावठी शेळीचं जर आपण संगोपन केलं तर फक्त 6 महिन्यात आपल्याला 3000 मिळू शकतात. तर याच्यात आपलं उत्पन्न वाढतं. त्यामुळे आपण हळूहळू आपलं उन्नती आपण साधू शकतो. हे आपण त्या लोकांना पटवून द्यायचं असतं. शेळ्या विकताना लाभार्थ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून नाशिक जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर प्रशांत हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. याच्यामधनं आपण 10 महिलांना निवड केलेली आहे. या गावांमधनं महिलांना आपण त्यांच्या घरामध्ये कसा गोठा तयार करता येईल, कसा शास्त्रीयदृष्ट्या योग्य संगोपन करता येईल शेळ्यांचं, या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर इथल्या गावातल्या लोकांचा सुद्धा एक चांगल्या प्रकारे उत्साह दिसून आला. या पायलट प्रकल्पामुळे आदिवासी महिलांच्या वार्षिक उत्पन्नात अतिरिक्त 10 ते 30 हजार रुपयांनी वाढ होऊन पशुधनातही वाढ होणार आहे. त्यामुळे आदिवासींचं जीवनमान उंचावयाला नक्कीच मदत होईल. जगाच्या पाठीवर युवकांचा देश म्हणून उदयास आलेल्या सर्वाधिक लोकसंख्याक राष्ट्रांचं भवितव्य तरुणाईच्या हातात असून बहुसंख्येनं असलेल्या ग्रामीण युवा पिढीला व्यक्तिमत्व विकासाचे धडे गिरवत समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं क्रमप्राप्त आहे, असं मत अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉक्टर विलास भाले यांनी व्यक्त केलं. विद्यापीठाअंतर्गत शिक्षणक्रम पूर्ण करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित 2 दिवसीय व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर भाले बोलत होते. ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या कृषी पदवीधारकांना आत्मविश्वासासोबत अभ्यास आणि कृतीची जोड आवश्यक असल्याचंही डॉक्टर भाले यांनी यावेळी सांगितलं.
कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या सामर्थ्याला ओळखत शेती आणि शेतकरी समाजाच्या सेवेसाठी तत्पर व्हावं या उद्देशानं विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर रविप्रकाश दाणी यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनातून हे शिबिर साकारलं असून कृषी अधिष्ठाता डॉक्टर विलास भाले यांनी या शिबिराचं नियोजन केलं। कुलगुरू कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर शशांक भराड यांची विशेष उपस्थिती या प्रशिक्षणाला लाभली। यावेळी डॉक्टर भराड यांनी स्मार्ट व्यक्तिमत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केलं। शाश्वत पाणी उपलब्धतेसाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे या योजनेला सातारा जिल्ह्यात प्रतिसाद वाढला आहे। या योजनेत 1770 अर्जांना मंजुरी देण्यात आली असून 377 शेततळ्यांची कामं पूर्ण झाली आहेत। या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी 1,50,67,000 रुपयांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। सुरुवातीच्या काळात या योजनेस प्रतिसाद न देणाऱ्या शेतकऱ्यांनी आता मात्र चांगला प्रतिसाद दिला असून या महिनाभरात तब्बल 127 शेततळी पूर्ण झाली आहेत। विभागीय सेंद्रिय शेती केंद्र आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा यांच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या करंदीमधील संसद आदर्श ग्रामच्या शेतकऱ्यांना नुकतंच सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळी जबलपूर इथल्या विभागीय सेंद्रिय शेती केंद्राचे डॉक्टर सचिन कुमार वैद्य यांनी सेंद्रिय शेतीचं महत्त्व, जीवाणू खतं, संजीवक यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन केलं। रासायनिक शेतीच्या मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी देखील यांनी मार्गदर्शन करण्यात आलं। आता पाहूयात बाजारभाव। जाणून घेऊया जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडून प्राप्त झालेले शेतमालाचे बाजारभाव। हे भाव शेतीमालाच्या उत्पादकांसाठी आहेत। निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटल आहेत। गहू 1600 1600, मका 1365 1365, हरभरा 5400 5400, वांगी 1500 700, कोबी 700 400, फ्लॉवर 2000 1100, केळी 380 225, द्राक्ष 7000 3000 आणि संत्री 2000 1000। बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या। आता पाहूयात हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज। नमस्कार। राज्याच्या हवामानाचा आढावा। गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडे होते। पुढील 2 दिवसात संपूर्ण राज्यात कमाल तापमानात फारसा बदल संभावत नाही। त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे। पावसाचा अंदाज। पुढील 5 दिवसात राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे। शेतकरी बांधवांसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला। पक्व गहू व हरभरा पिकाची काढणी व मळणी शक्यतो सकाळच्या वेळेस करावी। विविध भाजीपाला पिके जसे टोमॅटो, वांगी, भेंडी व काकडी वर्गीय पिके आणि पपई इत्यादी पिकांवर वाढत्या तापमानामुळे लाल कोळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। प्रभावी नियंत्रणासाठी 5 मिलीलीटर फेन प्रोपॅथ्रिल 30 सीसी किंवा 20 मिलीलीटर डायकोफॉल प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। विभागात कृषी सल्ला। आधी कोकण। बाष्पीभवनामुळे वाढ होत असल्यामुळे भुईमुग पिकाला 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे। सूर्यफूल, मोहरी पिकांना वेळेवर पाणी द्यावे व पीक संरक्षण करावे। भात व नागली पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 10 ग्रॅम ट्रायसायक्लोझोल किंवा 10 मिलीलीटर आयसोप्रोपिथ्रॉलेन प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे। मध्य महाराष्ट्र विभागाची सल्ला। गव्हाची काढणी शक्यतो सकाळच्या वेळेस करावी, म्हणजे शेतात दाणे गळण्याचे प्रमाण कमी होते। काढणी करताना धान्य उन्हाळी लावणे वाढवावे। अडसाली ऊसास गरजेनुसार 8 ते 10 दिवसांनी अंतराने पाणी द्यावे। सुरू ऊसास खताचा 3रा हप्ता व गरजेनुसार पाणी द्यावे। मराठवाडा विभागात मिरची पिकास फुलगळ होत असल्यास 10 ते 20 ppm फ्लॅर्नोफ्लिक्सची फवारणी करावी। संत्रा मोसंबी बागांमध्ये फळगळ होत असल्यास 10 ppm NAA ची फवारणी करावी। कोरडे हवामान आढळून आल्यास चिकू बागेस खत व पाण्याचे आवश्यकतेनुसार व्यवस्थापन करावे। विदर्भात उन्हाळी तीळ पिकास
पेरणीनंतर 30 दिवसांनी 12.5 किलो प्रति हेक्टर प्रमाणे उरलेल्या नत्राचा दुसरा हप्ता द्यावा व आवश्यकतेनुसार 2 ते 3 खुरप्या देऊन व निंदन करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक 1 महिन्याचे होईपर्यंत शेतात तण होणार नाही याची काळजी घ्यावी. भाजीपाला पिकाचे ऊन तसेच जोराच्या वाऱ्यापासून संरक्षण होणे म्हणून बागेस सभोवताल वारा प्रतिबंधक शेवरी किंवा तत्सम उंच वाढणाऱ्या झाडांच्या 2 रांगा लावाव्यात. धन्यवाद. आता जाणून घेऊया राज्यातल्या प्रमुख शहरांचं तापमान कमाल आणि किमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 31, किमान 24. पुणे 39 आणि 20. नागपूर 41 आणि 21. औरंगाबाद 38 आणि 22. सोलापूर 40 आणि 23. नाशिक 38 आणि 19. हवामानविषयक अधिक माहितीसाठी www.imdmumbai.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. आणि याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. पुन्हा भेटूया पुढील कृषी वार्तामध्ये. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेतकरी मंडळींनो, आज आपण एक यशोगाथा तुमच्या पुढे आम्ही मांडणार आहोत. आणि ती यशोगाथा एका अशा शेतकऱ्याची आहे की धारूर या तालुक्यातील छोटं एक गाव आहे पांगरी. तिथून आज एक आपले शेतकरी मित्र आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. त्यांचं नाव आहे मंगेश थोरात. मंगेशजींविषयी सांगायचं म्हणजे तर खरं तर यांचं शिक्षण हे BA B.Ed झालेलं आहे. म्हणजे शिक्षणानुसार त्यांनी शिक्षकी पेशा पत्करावा, गावात किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत एखादी नोकरी करावी आणि तत्सम आपला संसाराचा गाडा ओढावा. खरं तर हे असं सरळ धोपट मार्ग होता. परंतु कसं आहे की घरची ही शेती आहे, त्यांचे वडील एक उत्तम शेतकरी आहेत. म्हणून मंगेशजींच्या मनात आलं की नेहमीप्रमाणे वहिवाट न झोकता जरी शिक्षण B.Ed झालं असलं तरी मी एक पूर्ण वेळ शेतकरी म्हणून मी काम पाहणार आहे किंवा तेच माझं एक करिअरच्या दृष्टीने मी शेतकरी म्हणून बनणार आहे. आणि हा जेव्हा त्यांनी निश्चय मनाशी केला त्याच्यानंतर नुसतं एक शेतकरी म्हणून न राबता की तो एक प्रगतिशील, अधिक प्रयत्नशील कशा पद्धतीने असू शकतो हे त्यांनी स्वतःच्या उदाहरणातून देखील दाखवून दिलं. आणि ते कशा पद्धतीने ते मांडत गेले, स्वतःला दाखवत गेले, हेच तर आपण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या यशोगाथेतून उलगडायचंय. मंगेशजी, मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि एकंदर तुमच्याविषयीची मी मांडणी केलेलीच आहे की खरं तर तुमचं शिक्षण पाहता तुम्ही एक शिक्षक म्हणून आज 10 रूपाला आला असतात, परंतु तुम्ही एक पूर्णवेळ शेतकरी म्हणून स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तर डाळिंब पिकाची निवड या अगोदर एकंदरीत जी तुमची 25 एकराची शेती आहे, जे तुम्ही म्हणालात, तर कुठकुठल्या प्रकारची पिकं तुम्ही त्यात काढता? माझ्याकडे पूर्ण 25 एकर जमीन आहे. त्यामध्ये मी 10 एकरामध्ये पूर्ण सोयाबीन महामंडळाचा सीड प्लॉट घेतला होता. अच्छा. आणि त्यानंतर त्या सीड प्लॉट मधून चांगलं उत्पन्न मिळालं आणि त्यानंतर मी त्यामध्येच दुसवाट्याच्या पिकांमध्ये ज्वारीचं पीक, गव्हाचं पीक पेरलेलं आणि तो निघालेलं पण आहे चांगला आता. आणि बाकीच्या जमिनीमध्ये माझ्याकडे 1 हेक्टर आंबा आहे, त्याचबरोबर 1 एकर चिक्कू आहे, 2.5 एकर मध्ये पूर्ण डाळिंब आहे, भगव्या जातीचे डाळिंब आहे. तर डाळिंब पिकाची निवड कशी काय केली तुम्ही, म्हणजे केव्हा मनात आलं तुमच्या? डाळिंब पिकाची निवड करत असताना हे कापूस सोयाबीन मध्ये काही बरोबर उत्पन्न निघण्याचे वाटेना, त्यामधून काही जास्त पैसा मिळेना. त्यासाठी आम्ही कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या विज्ञान मंडळामार्फत आम्ही शैक्षणिक सहली मध्ये गेलो. त्या शैक्षणिक सहलीमध्ये बारामती साईट, सोलापूर साईट फिरत असताना आम्हाला डाळिंबाचे प्लॉट 50-50 एकरामध्ये दिसले. मग आम्हाला असं वाटलं की इथे 50-50 एकर उत्पादन म्हणजे करू शकतात, मग आम्ही का नाही. तर बारामती साईटला एक मांजऱ्या काढून काळी माती भरून त्यांना डाळिंबाची लागवड केलेली. मग त्याच्यापेक्षा आमचं शेत
त्यांच्या पटीनं एक अनेक चांगलं आहे. मग आम्ही डाळिंब लावायची म्हणजे नियोजन केलं. कसं आहे शेतकरी मित्रांनो, मगाशी मी मंगेशजींची जेव्हा ओळख करून दिली तेव्हा मी त्याच्यात एक म्हटलेलं की ते एक प्रगतिशील आणि प्रयोगशील असे आहेत आणि याचा दाखला त्यांना अनेकविध पुरस्कार मिळाले, ज्याची नावं अगदी थोडक्यात घ्यायची झाली तर महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण सेंद्रिय शेती पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहे. याशिवाय आकाशवाणी बीड केंद्रावरचा त्यांना पुरस्कारही प्राप्त झालाय, तो म्हणजे कृषी मित्र पुरस्कार. त्याच्याशिवाय अनेक असे छोटे मोठे पुरस्कार त्यांच्या नावे जमा आहेत त्यांच्या नावावर आणि या पद्धतीनं ते इतरही करतात, म्हणजे की शेतीविषयक मार्गदर्शनही त्या आकाशवाणी बीड केंद्रावर करत असतात आणि याशिवाय शिबिरांचं आयोजनही करत असतात. परंतु जी जमीन लागते एकंदर दुसरीकडे जेव्हा तुम्ही फिरत होतात, बारामती वगैरे पट्टा फिरून आलात, त्या एकंदर एकरी उत्पन्न मग आपल्याकडे का होऊ शकत नाही, ही उत्पन्न झालेली ईर्षा मग कशी काय झाली हकीकत पुढे अजून? म्हणजे खडकाळ जमीन असून सुद्धा त्यांना एक चांगल्या प्रकारचं डाळिंब काढलं. एक ते 500 ग्राम पर्यंत त्यांची फळाची साईज होती. हो ना. मग त्यानंतर मी एक आमची मध्यम स्वरूपाची खडकाळ जमीन म्हणजे खडक म्हणजे आमच्याकडे 3 फूट काळीच आहे पूर्ण, पण त्यातली त्यात थोडी हलक्या स्वरूपाची जमिनीची निवड केली. अच्छा. आणि माझ्याकडे थोडं पाणी कमी असल्यामुळं डाळिंबाला बी थोडं पाण्याचं नियोजन थोडं ड्रीप न केल्यानंतर पाणी कमी लागतं, त्यामुळे डाळिंबाचं नियोजन केलं. अच्छा. आणि मी 2.5 एकरामध्ये डाळिंबाची भगव्या जातीची लागवड केली. मग जेव्हा ही तुम्ही निवड केलीत, रोपं आणलीत, कशा पद्धतीने त्याची लागवड केलीत? सूर्यप्रकाशमध्ये पूर्ण झाडावर पडावा त्यासाठी पूर्व पश्चिम अंतर जास्त ठेवलं. त्याचा उपयोग मला कीड नियोजनासाठी म्हणजे जास्त घोंगट वातावरण झालं तर समजा आर्द्रता निर्माण होऊन त्यावरती वेगवेगळ्या बुरशी चढतात, त्यामुळे पूर्व पश्चिम अंतर मी जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तुम्ही अशी एक ठराविक अंतराने रोपांची लागवड केली त्यानंतर कशा प्रकारे काळजी घेत गेलात? जेव्हा तुम्ही अशी एक ठराविक अंतराने रोपांची लागवड केली त्यानंतर कशा प्रकारे काळजी घेत गेलात? 2 बाय 2 चे खड्डे घेतले आणि त्यामधली पूर्ण मोरम बाहेर काढून टाकला. अच्छा. खड्डे घेत असताना आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी पूर्ण सेंद्रिय कर्ब शेणखत, त्याचबरोबर आपली जे कापसाचे पळाटे असतात, तो तिळाचं कूळ हे ते पूर्ण मध्ये 1-2 महिने कुजू दिलं मध्ये. आणि त्यानंतर जूनला मी डाळिंबाची लागवड केली. जूनमध्ये. तर डाळिंबाची लागवड करत असताना त्याला विरहित आणि चांगल्या स्वरूपाची रोपं निवडली आणि लागवड केली. लागवड करत असताना थेमीट थोडं वापरलं, शेणखत, पूर्ण रासायनिक खत वापरलं आणि लागवड केली. म्हणजे आता रासायनिक खतांचाही तुम्ही वापर केलेला आहे, मग कशा पद्धतीने तो केलात? 20 किलो शेणखत एका खड्ड्यामध्ये टाकलं, त्याचबरोबर आपलं थेमीट 20 ग्राम टाकलं. अच्छा. आणि लागवड केली. लागवड केल्यानंतर थोडे जमिनीमध्ये सड झाल्यानंतर मी पुन्हा रासायनिक खताचा वापर केला. खत व्यवस्थापनाबरोबरच दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. ते कशा पद्धतीने केलं? 10 बाय 12 ड्रिपच्या लाईन आतरून आधी ड्रिप केलं, कारण जेणेकरून ड्रिप पाणी झाड लागलं की लगेच पाणी सुटावं अशा हिशोबाने आधीच मी ड्रिप सिस्टीम करून टाकली होती. मग जेव्हा शेती मोठ्या प्रमाणात करायची किंवा जास्त करायची तेव्हा मग ते नियोजन कशा पद्धतीने करतात? सध्याची शेती ही मनुष्य बळ कमी असल्यामुळे थोडं नवीन पिढीचा कल थोडा कमी होत चाललेला आहे. त्यामुळे शेती करत असताना मी कोरडो अभियानामधून एक 575 महिंद्राचं ट्रॅक्टर घेतलं. अच्छा. आणि त्या ट्रॅक्टरद्वारे मी फवारणी यंत्र, त्याचबरोबर सोयाबीन हार्वेस्टिंग, आपली पिवळी ज्वारी हार्वेस्टिंग यंत्र घेतलेलं आहे. त्याचबरोबर त्याची सोयाबीन पेरणी, आपली गहू पेरणी पूर्ण मी ट्रॅक्टरनं करतो. त्यामुळे मला तुम्ही यंत्रसामग्री जमा केली ती अनुदानित तत्वावर किंवा काय त्याच्यासाठी काय केलं? कृषी खात्यामार्फत कोरडो अभियान आमच्या गावाला कोरडो अभियान स्कीम मध्ये आम्ही सहभागी झाला, अर्ज केला आणि त्यानंतर कृषी खात्याने आम्हाला ट्रॅक्टर दिलं. ट्रॅक्टरला 2 लाख सबसिडी दिली, ट्रॅक्टर प्लस अवजारे. अच्छा. तर त्यामध्ये मी पूर्ण अवजारे, नांगर, मोगडा, फिपास, पेरणी यंत्र, रोटावेटर, फवारणी यंत्र. साधारण किती महिन्यानंतर फळधारणा व्हायला सुरुवात होते? मी जून मध्ये लागवड केल्यानंतर 18 महिन्याला पहिली फळ धरण्यासाठी मी बागेला ताण दिला. साधारण किती महिन्यानंतर फळधारणा व्हायला सुरुवात होते? मी जून मध्ये लागवड केल्यानंतर 18 महिन्याला पहिली फळ धरण्यासाठी मी बागेला ताण दिला. अच्छा. बागेला ताण देणं म्हणजे
एक फळ धरण्याच्या अगोदर 2 महिने झाडाला पूर्ण विश्रांती, पाणी द्यायचं नाही, काही नाही. अच्छा. पूर्ण पहिले खत व्यवस्थापन करून घ्यायचं आणि विश्रांती द्यायची. काडीची पक्वता होते, पूर्ण स्टोरेजमध्ये पानगळ झाल्यानंतर छाटणी व्यवस्थापन करायचं आणि तिथून नंतर पुन्हा खाद भरणी हे ते पुन्हा फवारणी, पाणी सोडणं, तिथून मग फळ चालू झालं. अच्छा, बरेच नाकारला जातो. मग कसं एक त्याच्याबद्दल खबरदारी कोणकोणती घेतली तुम्ही? पहिल्या स्टार्टिंगला समजा बाग धरते वेळेस पानगळ करायची असेल तर एक इत्रेल म्हणून नावाचं संजीवक आहे. अच्छा. ते इत्रेल जर फवारलं तर पूर्ण पानं स्टोरेज झाडाकडे जाऊन पानं पिवळी पडून पानगळ होते. अच्छा. तर पानगळ झाल्यानंतर एक 8-4 दिवसानंतर त्याला नवीन पालवी फुटायला सुरुवात होती. बर. मग नवीन पालवी फुटायला सुरुवात झाल्यानंतर त्यावरती मवा, थ्रिप्सचा अटॅक पडतो. अच्छा. कारण साईटला दुसरा प्लॉट असतो कापसाचा कसाचा, हो. त्या कापसावरल्या किडी शेजारी काय तिथे. फवारत नाहीत ते त्याच्यावर येतात. हो ना. हो. आणि सुरुवातीला जी कळी नवती निघत असते ती पिवळ्या आकाराची असते आणि थ्रिप्सचं आकर्षण पिवळ्या कलरकडे जास्त असतं. त्याच्यामुळं त्या मी इमिडाकोप्राइड मोनो, त्याचबरोबर सायपरमेथ्रिन अशा कीटकनाशकाचा वापर केला. मग निर्यातीक्षम बनवण्यासाठी अजून कोणते मुख्य घटक निर्यातक्षम डाळिंब बनवायचं असेल तर रासायनिक खताचा वापर कमी करावा लागेल. कारण रासायनिक खत हे कसं एक तजेलपणा, ताजेपणा एक काही दिवसासाठी राहतो आणि सेंद्रिय जर पूर्ण आपलं शेणखतावरचं हे असलं तर त्याची पक्वता, त्याची दिसण्याचा कलर जास्त काळ टिकून राहतो. बरोबरच. रासायनिक खताचं लगेच सुकल्याने म्हणजे शायनिंग राहत नाही त्याची. निश्चित. आणि ही फार खबरदारी घ्यावी लागते जेव्हा तुम्ही ती गोष्ट. आणि निर्यातक्षम डाळिंब बनवायची असेल तर त्या पहिल्यापासूनच त्याला पोटच्या म्हणजे बारक्या लेकरासारखं जपावं लागतं. कारण त्याचं झाडाला आवश्यक काय आहे, थ्रिप्सचा अटॅक आहे काय, वेळोवेळी बुरशीनाशकाची फवारणी. महत्वाचा मुद्दा उपस्थित राहतो तो म्हणजे पाण्याचा. आणि तुम्ही शेततळ वगैरेही बांधलेलं आहे. कृषी विभागामार्फत NHM मधून मी 44x44चं एक शेततळ केलेलं आहे. पूर्ण त्याला कंपाऊंड केलेलं आहे आणि आज मी ते भरून बँक सारखं म्हणजे ठेवलेलं आहे. अच्छा. आजकाल कल जास्त आहे की दुहेरी उत्पन्न सुरू होतं, तर याविषयी काय सांगाल? पहिल्या वर्षी समजा डाळिंब लागवड करत असताना छोटे रोप असल्यामुळे डाळिंब लागवड झाल्यानंतर मी मध्ये सोयाबीनचं पीक घेतलं. अच्छा. 1 वर्षच घेतलं कारण थोडं मधलं पेस जे आहे ते बसून राहीन, म्हणजे त्याचाच पुढं मला ते सोयाबीन निघून तेच पैसे खर्चायला इकडं वापरता येतील. आणि दुसऱ्या वर्षी मी पुन्हा त्यामध्ये झेंडू पिकाची म्हणजे फुलाची लागवड केली. झेंडू फुल का लावलं की कारण डाळिंबावरती सूत्रकृमीचा अटॅक असतो, तो सूत्रकृमी मुळं खातात. अच्छा. मुळं खाल्ल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव डाळिंबावर जास्त आहे. तर सूत्रकृमीला खायचं काम झेंडू करतो, त्यामुळे मी झेंडू पिकाची सापळा पीक पद्धत म्हणून झेंडू पिकाची पूर्ण बागेमध्ये लागवड केली. तर एक शेतकरी मित्र म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता? शेतकरी मित्र म्हणून मी शेती करत असताना मला अनेक अडचणी आल्या, प्रॉब्लेम आले, पण मी खचून न जाता त्याला झुंज देत पुढं आलो तर मला चांगला फायदा झाला. मी डाळिंब 2.5 एकर डाळिंबमधून जेवढं उत्पन्न काढतो म्हणजे त्याच्यापेक्षा बाकीच्या जमिनीत काही उत्पन्न निघत नाही, पण 2.5 एकरमध्ये मी जास्त उत्पन्न काढतो. त्याच्यामुळे तरुण पिढीला एवढंच सांगायचं आहे की खचून न जाता जिद्दीने शेती केली तर त्याचं कष्टाचं फळ भेटतंच. जिथे इच्छा असते तिथे मार्ग हा निश्चित निघतोच, नाही का मंडळी? मग आजपासूनच तयारीला लागणार ना. विशेषतः हे जे कार्यक्रम शेतकी विषयक तुमच्यासाठी म्हणून जे आखले जातात त्याची नीट आपण जर माहिती गोळा केली, ते नीट पाहिलेत, ऐकलेत आकाशवाणीवरनं वगैरे जे कार्यक्रम प्रसारित होतात ते, तर निश्चितच ज्ञानात जेवढी भर पडत जाईल तेवढं ज्ञान अधिकाधिक विकसित होत जाऊन त्यातनं चांगलं तेच निष्पन्न होतं. आज तुम्ही आलात, एवढं चांगलं मार्गदर्शन केलं मी म्हणेन, कारण तुमची यशोगाथा ही आम्ही आमच्या इतर शेतकरी मित्रांपुढे मांडलेली आणि त्याच्यातनं निश्चितच ते प्रेरणा घेतील. त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद.